धोंड्याचा महिना संपत आला तरीही कार्यक्रम संपत नाहीत असं वाटायले यावर्षी खूप लोकांनी अन्नदान केलं का काय. आणि या ठिकाणी मी आजोळी आले होते तर त्या ठिकाणीही हा कार्यक्रम सुरू आहे आणि या ठिकाणी मला अगदी 10 किलोच्या पुरणाची रेसिपी शूट करायला मिळाली. कारण हे कार्यक्रमाचं आहे, कार्यक्रमाचे माणसं आहेत 200 ते 250 माणसाचा स्वयंपाक आहे. आणि मी रेसिपी नंतर टाकलेली आहे कारण कार्यक्रम झाल्यावर अंदाज घेऊन परत रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तर या ठिकाणी 250 माणसाचं पूर्ण 250 ते 250 माणसं जेवले असतील तरीही हरकत नाही. 2 ठिकाणी डाळ भिजत ठेवली, अर्धा तास डाळ भिजायला ठेवली, स्वच्छ धुवून डाळ भिजायला ठेवली आणि त्यानंतर चुलीवरती ही डाळ शिजवून घेतली. आता चुलीवरती शिजवली, परत थोडीशी उरली होती ती कुकरलाही लावली कारण पातेल्यामध्ये ती बसत नव्हती आणि बसल्याच्यानंतर ती शिजायला परत आणखी वेळ लागणार. आता या ठिकाणी बघतात पूर्ण डाळ शिजली आणि परत आम्ही ती चाळणीतून काढायला घेतली. म्हणजेच पुरण दळायची चाळणी, पुरणपात्र अशा 2-3 प्रकारे आम्ही ही पुरण दळून घेतलं. आणि त्या ठिकाणी बघू शकतात हे माझी बहिणी आहेत, मैत्रीण आहे आणि या ठिकाणी मीही पूर्ण रेसिपी होईपर्यंत मीही या ठिकाणी यांना मदत करू लागली. अगदी उन्हाळ्याचा दिवस आहेत, वातावरण थंड आहे, त्यामुळं असं बाहेर पटांगणाला बसायला खूप छान वाटत होतं. आणि या ठिकाणी सगळंही पुरण दळून झालं, कढईमध्ये टाकलं. 10 किलोला बरोबर 10 किलो साखर टाकली आणि खालीच चुलीवर न ठेवता अगोदर ही साखर आणि पुरण एकत्र केलं आणि त्याच्यानंतर कढई चुलीवरती ठेवली. आणि मग हे असं थोडंसं गरम झालं, मग गरम आहे तोपर्यंत किंवा पातळ आहे तोपर्यंत ते चमच्याने हलत होतं. पण परत ज्यावेळेस हे पुरण घट्ट होतं, चटका बसायला सुरू होते, त्याच्यानंतर मात्र हे पुरण घट्ट झालं की छोट्या उलथण्याने हलत नव्हतं. मग काय मोठं उलथणं घेतलं आणि हे उलथण्याने सुद्धा पटकन हलत नाही. अगदी सगळेजण या कढईमध्ये हे पुरण हलवून बघत होते. मीही या ठिकाणी तसंच प्रयत्न केला, पण मला हे पुरण पटकन हलत नव्हतं कारण उलथणं खूप जड होतं. आणि मला तर असं वाटत होतं मी रणगाडा हाकालते का काय, एवढं जड मला ते मला काही जमत नव्हतं. पण माझ्या ह्या बाकीचे जे दिसल्या त्यांनी मात्र खूप छान प्रकारे हे पुरण चटका दिला आणि तिला ते एक उलथणं हलत पण होतं आणि छान प्रकारे चटका झाला. आणि त्याच्यानंतर मी अगदी हातात पुरण घेऊन बघितलं तर पुरण कधी चटका चांगला बसला तर हे जे आहे का, हे पुरणाची अशी गोळी झाली आणि हाताला न चिटकलं तर पुरण अगदी व्यवस्थित चटका बसला आणि ते पुरण पातळ होणार नाही किंवा कोरडंही होणार नाही असा याचा अंदाज असतो. त्याच्यानंतर यामध्ये खाली उतरल्याच्यानंतर मसाला टाकला कारण वरती असलं की नंतर त्या मसाला पुन्हा टाकल्यावर त्याची वास जात नाही. आणि जर गरम असेल, कढई चुलीवरती असला तर त्याचा मसाल्याचा वास पूर्ण निघून जातो. म्हणून खाली उतरल्यावर त्याच्यात मसाला टाकला, बडीशोप, परत विलायची आणि जायफळ हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये वाटून त्यामध्ये ते टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ते 2-4 ताटांनी पसरून ठेवलं आणि थंड झाल्याच्यानंतर हे अशा प्रकारे पुरण झालेलं आहे. रेसिपी जी टाकली ती कार्यक्रमाच्या नंतर टाकलेली आहे. अगदी बरोबर 250 माणसाचा स्वयंपाक 10 किलोमध्ये होतो. रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूयात पुढच्या